मी खूप दिवसांनी एक मराठी मूवी बघितली, पण काय बाप मराठी मूवी बघितली. वय वर्ष 81 असलेले दिलीप सर जेव्हा भगवान विष्णूच्या 10 अवतारात तुमच्या समोर येतात, तेव्हा तुम्हाला मराठीतला प्युअर सिनेमा बघायला भेटतो, म्हणजे दशावतार. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये दिलीप सरांनी टाकलेली एनर्जी, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रत्येक डायलॉग बरोबर त्यांचे भरून येणारे इमोशन्स भगवान विष्णूचे 10 अवतार तुमच्या डोळ्यासमोर उभे करतात. तर मूवीची स्टोरी ही ग्रामीण कोकण भागातली आहे. तिथले रस्ते, झाडी, जंगल आणि 12 महिने सौम्य राहणाऱ्या वातावरणाचा फायदा प्रोड्युसरनी खूप चांगल्या प्रकारे उचललेला दिसतो आपल्याला. तर या कोकणातल्या गावात राहतो बाबुली, म्हणजे दिलीप सर आणि त्याचा मुलगा. हा, बाबुलीचं वय मात्र होतं थोडं जास्त, तरी बाबुलीचा एकच छंद, गावातल्या दशावतार नाटकात दरवर्षी सहभागी मात्र नक्की व्हायचं. बाबुलीच्या जीवनात लवकरच येतो खूप मोठा ट्विस्ट. नाटकामध्ये सॉंग घेणारा आता जंगलामध्ये भटकतो. काय आहे बाबुलीच्या जीवनातला ट्विस्ट? काय होतात गावामध्ये अचानक एवढे सारे खून? काय आहे गावातील जंगलामध्ये रहस्य? आणि ह्या सर्वांमध्ये काय आहे महेश मांजरेकरचा रोल? हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला बघावी लागेल ही मूवी मधले व्हिलन, खास करून ते जंगलातले, खूप खोटे आणि नाटकी जरूर वाटतात. हा, आणि लिमिटेड बजेट खूप जागी दिसून पण येतं आपल्याला. पण सलाम आहे दिलीप सरांच्या इच्छाशक्तीला. त्यांनी वयाच्या 81व्या वर्षी काय तगडा परफॉर्मन्स दिलाय. ग्रँड ऍक्शन सिक्वेन्सेस, फाईट सिक्वेन्सेससाठी ही मूवी नक्कीच नाही. स्टोरीला धरून ठेवणारी, थोडीशी इमोशनल करणारी, क्राईम थ्रिलर, फॅमिली फ्रेंडली मूवी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही दशावतार नक्की बघू शकता.